गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आता माझी गुड मॉर्निंग झाली. आता मी उठले, आता जाते आणि कॉफी बनवते. कॉफी पिणार, थोडासा नाश्ता करणार. कालचा ब्लॉग माझा नाही आला, ते पण सांगणार तुम्हाला का नाही आला. तर आता जाते आणि कॉफी बनवते. चला. खाली उतर, खाली खाली. हो मॅडम, मॅडम हे घे, खाली उतरा, खाली उतरा. नीचे उतरो, क्या है ऊपर? चलो नीचे उतरो. चिकन चाहिए ना, चिकन चाहिए ना. हाँ, हे घे चिकन, हे घे. हे घे चिकन, घे. कुठे हिचं चिकन? कुठे आहे हिचं चिकन? कुठे आहे? थांब थांब. ती रेडी झाली आहे माझी. काल चिकन खातीये, उन्हात बसते. तर गाईस, बाहेर बसले मी उन्हात, आणि आतमध्ये ना मोटरचा जाम आवाज येतो. मोटरचा आणि मम्मी काम करते ना, त्याचा आवाज येतो. मग तुम्हाला ऐकायला येणार नाही. आणि मी कालचा व्हिडिओ याच्यासाठी नाही घेतला, कारण की माझी मांजर होती ना मोमो, तिची तब्येत खूप सिरियस झालेली. अचानक मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले परवा. तिला डॉक्टरने ग्लुकोज वगैरे लावलं. मग काल अचानक काय झालं काय माहिती, काल ती पडायला लागली खाली आणि ती ऑफ झाली. मग ट्रीटमेंट वगैरे केली मी तिची, पण ती नाही राहिली, ऑफ झाली. तिची तब्येत पण भरपूर खराब होती, पण मध्ये तिला आराम होता. परवा पण ती चालत फिरत होती, पण मी डॉक्टरकडं नव्हतं न्यायला पाहिजे मला वाटतं. माहिती नाही असं का झालं, अचानक झालं. पण ती चालत फिरत होती, अचानक झालं असं. खूप वाईट वाटतंय. माझी मांजर गेली. तिचं नशीबच तेवढं, तिचं नशिबात लिहिलं असेल गाईज. म्हणून जाऊ द्या. ती त्रासामध्ये पण होती, म्हणून एवढं काय वाटलं नाही. म्हणून मी कालचा व्हिडिओ नाही घेतला, कारण मला मनच नव्हतं होत व्हिडिओ घ्यायला. काय माहिती, इच्छाच नव्हती होत माझी. तिला बघत होते ना, ती आवाज देत 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 मग तिचं तसं झालं. परवा चांगली होती, ती चालत फिरत होती. कालच तिचं तसं झालं. जाऊ द्या, तिचं नशिबात लिहिलं. हे झाड आहे बघा, याच्यावर कोणीतरी पाय दिलाय म्हणून ते असं पडतंय. त्याला पण नीट लावावं लागेल. वरती चालय ते. तिथे पण धतुराचं झाड आहे, अर्ध कापला आम्ही लोकांनी, कारण खूप मोठं झालं होतं ते. ते बघा समोर धतुराचं झाड. सीताफळचं झाड पण आहे, पण ते काय वाढतच नाही. काय माहिती काय झालंय त्याला. हे सीताफळचं झाड आहे. सीताफळचं झाड वाढतच नाही आहे. ह्याला काय करायला लागेल आता? माती काढायला लागेल वाटतं. मेलं वाटतं. माती काढूनच लावावं लागेल.
माती पण नाही, दगड आहे हा. झाडवाले पण येडं बनवतात आजकाल. कोणीतरी पाय दिलाय ना म्हणून असं एक साईडला झालंय. हायच एवढं छोटं, कोणाला दिसलं नसेल रात्री. कशाचं झाड आहे गाईज आहे मला सांगा जरा, मला पण नाही माहीत कशाचं. लागत पण नाही आहे. पाणी टाकून सगळं काढून मग त्याला लावायला लागेल. हे घे 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 लवकर. चिकन खाल्लंय ना आता तू भाव नाही देशील. चिकन खाऊन पोट भरलंय ना तुझं, आता तू भाव नाही देशील है ना. नाही तर मस्के मारत होती. मस्का लगा रही थी मेरे को, मस्का लगा रही थी. गाईज हिचं नाव इनायत आहे. हिला मी लाडाने काली बोलतो. इनायत बोलल्यावर ऐकत नाही ती, काली बोलल्यावर लगेच ऐकते. एवढी शाणी आहे. आणि भूक लागली तर मस्के मारती, किसी किसी घेती. आणि आता बघा पोट भरलंय ना. असंच करत राहायचं तुला. चले लगेच कान उचलती. ऐकती बरोबर. ये ये वैताग आहे वैताग. मम्मी तुला कसं वाटतंय मोमो गेली तर? मोमो गेली, खूप दुःख झालं. ती पण आमच्या घराची एक सदस्य होती. खूप वाईट वाटलं आम्हाला. खूप वाईट वाटलं आम्हाला. प्लस तिला आम्ही आमच्या मुलांसारखंच धरलेलं. ती गेली तर आम्हाला घरामध्ये काय करमतच नाही. नाहीतर यायची, पॅडीगिरी मागायची, भूक लागली तर अशी हात लावून पॅडीगिरी मागायची ती. आणि पाणी स्वच्छ असलं तरच प्यायची, नाहीतर ते पाणी ती ठेवलेलं पाणी प्यायची. आम्ही बाउलमध्ये पाणी ठेवतो ना सगळ्या बांजरीला, ते पाणी नाही प्यायची. तिला एकदम पर्सनल पाणी पाहिजे असायचं, ते पाणी प्यायची ती. आणि एक आवाज दिला की ती यायची लगेच धावत. पार्टी गार्डन आहे ना बिल्डिंगमध्ये, तिथं जायची ती फिरायला. इकडनं आवाज दिला की ती तिकडनं यायची बरोबर. हां, खूप म्हणजे कालचा दिवस आहे ना, खूप म्हणजे सांगू शकत नाही. सगळे घरामध्ये ॲब्सेंट आहे कारण आमची मोमो गेली. एकदम लाडाची होती ती. काली एवढी नाही पण मोमो एकदम लाडाची होती. तर सगळे ॲब्सेंट आहे. सगळ्यांना म्हणजे तिची एकदम सवय झालेली आहे आम्हाला. आम्ही एकदम वाटलं नव्हतं की ती असं होईल. डॉक्टरनी पण सांगितलं ना, डॉक्टरला सांगायला पाहिजे होतं की हिला इंजेक्शन नका देऊ किंवा ग्लुकोज नका चढू, असं होईल. तिला मी डॉक्टरकडं, ती चांगली होती, ती थोडी ट्रोमामध्ये गेलेली. तिला मी डॉक्टरकडे घेऊन गेले. तिला डॉक्टरने ग्लुकोज लावला आणि इंजेक्शन दिलं. दुसऱ्या दिवशी ती उठली म्हणजे, आणि मग तिला चलताच नव्हतं येत. अशी चक्कर येते ना तसं होत होतं तिला. आणि मग ती एका जागेवरतीच पडून राहिली. मग माहिती नाही काय झालं तिला, ती पडून राहिली आणि श्वास असं असं करत आवाज देत राहिली. मग नंतर ती ऑफ झाली. आम्हाला करमत पण नाही, काहीच नाही. ती गेली तर घर एकदम सुनं सुनं झालं आहे. आम्ही बरोबर जेवतसुद्धा नाही आहे कारण तिची सवय झालेली आहे आम्हाला भरपूर. तिची पॅडीगिरी, खाणं पिणं सगळं इथंच पडलेलं आहे. कारण काली तर खात नाही, तिला चिकन लागतं तर तिचं सर्व इथंच पडलेलं आहे, तसंच पडलं आहे. ठीक आहे गाईज, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. हा गणपती बघा कालीने वरतून खाली पाडला. याला वरती उडी मारलेली तिने, वरतून हा खाली पडलाय. किती चरबी आहे बघा कालीला. किती क्यूट आहे ना गणपती. मम्मीने आणलाय. तर मम्मी आज बनवणार आहे पालक.
पालक बनाने वाली है गाइस मेरी मम्मी, देख लो मेरी मम्मी को। मम्मी आज गोरी दिसते, काय लावलं? काय काहीच नाही लावलं. अरे खरंच गोरी दिसते. मी आहेच गोरी. खुद की तारीफ खुद ही, देख लो आई, मी आहेच गोरी. गाईज माझी मम्मी काळी आणि घरामध्ये मीच गोरी आहे, बाकी सगळे काळे आहेत. मी काळी आहे तर ही गोरी कशी होणार सांगा तुम्ही. मी दूध पिऊन गोरी अगर झाली. मैं काली है तो ये गोरी कैसी होगी? मैं दूध पी के गोरी हो मेरी गई. बेटी गोरी निकलेगी ना. जब माँ गोरी है तो बेटी भी गोरी. बरोबर गाईस, मी माझ्या मम्मीवर गेले. माझी बहीण आहे ना काळी आहे. नाही ती पण गोरीच आहे. माझा मुलगा पण खूप गोरा आहे. नाही माझी बहीण काळी आहे. आणि काय बोलू आता, मोमो गेली ना, बोलण्यामध्ये काय मला खुशी नाही. अवंतिका तर एवढी रडली काल की मांजरीला बघून ती रडते ना, तिला तिचं रडणं थांबवणं खूप मुश्किल आहे. मग आमची मोमो लाडाची होती ना, आम्हाला सोडून तिला गेली. आम्ही जास्त नाही पण तिचे मांजरी खूप आहे तिला. मग मांजरी तिला पाहिजे. चिकनचं कालवण जरी दिलं ना ती स्वतः नाही खाणार, वाचून वाचून लपवून लपवून ठेवणार आणि जेवण झाल्यावर मग त्यांना देणार. कारण मी वरडते ना की खा पूर्ण, नाही लपवून ठेवणार ती साईडला, मग मांजरीला दे. मांजरी माझ्या लाडाच्या आहेत. मांजरी माझ्या लाडाच्या आहेत. बघा ती चिकन खाऊन कशी झोपली आहे गाईस. बघा चिकन खाऊन बघा कशी झोपली आहे. काली झालं ना आता, तुझा मतलब संपला ना, मतलब खत्म हो गया ना चिकन खाके. चिकन खाके मतलब खत्म हो गया ना, ठीक आहे. बघा कशी बघतीये. फक्त वाट बघती कधी उठती कधी नाही. हा गाईस बरोबर, चिकन देती. खाली वाट बघत असती माझी, कधी उठती झोपीतून आणि कधी चिकन देती. उठती का नाही उठती का नाही फक्त वाट बघत राहते. बस. ये एकदा तिचा बॉस उठला की सर्व मग गेले भाडमध्ये. बरोबर. बॉस आहे ना तिचं असं आहे. है ना मम्मी, बॉस आहे मी, बॉस तिचा. एकदा तिचा बॉस उठला ना मग ती कोणाला ओळख देणार नाही. पोट भरलं की ती बॉसला बी नाही ओळखणार. तर गाईज आता मी काम करते आणि भेटते तुम्हाला नंतर. काम तसंच पडलंय. मम्मी तर मम्मीचं काम करते बघा, जेवण बनवायचं. मी पण माझं काम करून घेते. तर गाईज अंघोळ झालेली माझी आणि काळे माझ्या पाठी लागले. मी बाहेर चालले आणि ब्लॉग इथेच एंड करते. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.